मामा तुम्ही या, परंतु दादा तुम्ही आज इथं योग आला आणि मला बरं वाटलं. ही सगळ्या आमच्या महिला भगिनी वगैरे इथं पाहिल्या, काय सभापती म्हणून काम करतायत, काय समाजामध्ये सभापती, जिल्हा परिषद, खरेदी विक्री संघ, साखर कारखाना, मार्केट कमिटी मग इथं चांगलं काम करतायत. त्याचा निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक अभिमान आहे. असंच बाबांनो काम आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्यांनी करायचं असतं. शेवटी काम हे समाज बांधवाला घेऊन तर सगळ्यांनी जायचंच असतं. पण एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये नेहमी सांगतो की आयुष्यामध्ये आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. हे रोज आपल्याला काम, तक्तक, टेन्शन प्रत्येकाला आहे. या जगामध्ये ताई सुखी कुणी नाहीये. तुम्हाला वाटलं असेल काय मंत्री जोरात आहे, वाजवत आणलं दादानी वगैरे, काय मंत्र्याची मजा आहे. ताई माझं मलाच माहिती आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जे फसतं. त्यामुळे बाबांनो आनंद राहा, आनंद द्या आणि आनंद घ्या. हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये. चांगलं राहा, चांगलं वागा. उगत लंडनला काय चाललंय, तिकडं काय चाललंय, तिकडं जाऊ द्या. आपलं बघा, आपलं कुटुंब व्यवस्थित ठेवा. आपल्या घरच्यांना आपली शेती चांगली करा. शेतीमध्ये प्रयोग नवीन आधुनिक त्यामध्ये वापर करा. त्यामध्ये प्रयोग करून शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्या, चांगलं उत्पन्न मिळवा. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो. कोण काय म्हणतंय बाबा त्याच्यावर काय हे करू नका. शेवटी नेहमी लक्षात ठेवा, आपण चांगलं तर सगळं चांगलं. त्यामुळं लय डोकी जास्त लावू नका, लय बाकीचा विचार सुद्धा करू नका. नक्की ज्या मातेमुळे आज आपण सगळेजण एकत्र आलोय, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं एकत्र आलोय, त्या मातेचा आदर्श घ्या, त्या अहिल्या देवीचा आदर्श घ्या आणि निश्चित प्रकारे आपण आपल्या जीवनाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. पत्रकार बंधू, मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज खरं तर दादा आणि अबूसाहेब तुमच्या दोघांमुळे मला आज दादा इथं माजलगावला पहिल्यांदा येण्याचा योग आला. तुमचा सगळा परिसर पाहिला, तुमच्या इथलं सगळ्या परिस्थिती जाणून घेतल्यानंतर निश्चित प्रकारे हा परिसर, हा भाग आदरणीय प्रकाश दादा असतील, त्यांचे वडील, त्यांचे साळुंके साहेब असतील, सुंदररावजी साळुंके साहेब असतील, या सर्वांच्या मुळे आज या भाग हा सुजलाम सुफलाम होतोय. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, गावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये असू द्या, दादांचं दूरदृष्टी नेतृत्व प्रकाश दादांचं आणि साहेबांचं निश्चित प्रकारे या भागाला लाभलेलं आहे. आणि मी निश्चित प्रकारे ज्या नेत्याचा आज उल्लेख करतो की ज्या नेत्याने आपल्या भागामध्ये एक शेतीमध्ये बंधारे असतील, बॅरेजेस असतील, यासाठी आपल्या भागासाठी खूप प्रयत्न केले, ते कैलासवासी अजितदादा पवार साहेबांची आठवण आज आपल्या सर्वांना आल्याशिवाय राहत नाही. कारण का प्रकाश दादांनी त्यांच्या अजितदादा पवार साहेबांकडून निश्चित प्रकारे आपल्या भागामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये खूप काही गोष्टी आणल्या. त्या कैलासवासी अजितदादा पवार साहेबांची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही. एक दूरदृष्टी असणारा नेता, एक सर्वांना बरोबर घेऊन समाज बांधवाला एकत्र करणारा नेता आणि स्पष्टपणे बोलणारा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाहीये. त्यांची आठवण, त्यांची शिकवण, त्यांचा आदर्श, त्यांची निश्चित प्रकारे आपण सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये निश्चित प्रकारे करूया. आणि मी दादांनाही निश्चित प्रकारे आज त्यांची आठवण आपल्या सर्वांना बंधून आल्याशिवाय राहत नाही. आज आपण जयंती बांधव एकत्र आलेलो आहोत. अनेक आज मी मगाशी सगळ्यांची भाषणं ऐकली. आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं काम, त्यांचं कार्य, होळकर घराण्याने समाजामध्ये सर्व समाज बांधवांसाठी त्यांचं काम हे आपल्या सर्वांना बंधून निश्चित प्रकारे माहीत आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन की निश्चित प्रकारे त्यांचा एक आदर्श, त्यांची विचारसरणी आणि अहिल्यादेवी मातेविषयी तर आज आपण पाहतो की आज आपण जलसंधारणाची कामं करतो किंवा आपण अनेक ठिकाणी घाट बांधतो, अनेक देवस्थानाच्या बाबतीमध्ये आपण जीर्णोद्धार पाहतो. त्यावेळेस या मातेनं हे कामं
ही सन 1725 पूर्वी केलेली आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे या मातेच्या बाबतीमध्ये या मातेचा दूरदृष्टीपणा, त्यांची विचारधारा जर पाहिली तर निश्चित प्रकारे आज त्यांच्या कामाची आठवण आज आपल्या सर्वांना बंधूंना आल्याशिवाय राहत नाही. आज कार्यक्रम खूप वेगळा आहे. कार्यक्रम खूप वेळ आपली ही जयंती चाललेली आहे. आपण खूप लांबून आलेला आहे. मी आपल्या एवढं समाज बांधवांना एवढं सांगतो, भगवानराव सरोदे सरांनी डॉक्टरांनी काही गोष्टी मांडल्या. निश्चित प्रकारे समाजातले प्रश्न आहेत, समाजातल्या अडचणी आहेत, आपल्या कल्याणराव अबूस साहेबांनी पण मांडल्या. मी तुम्हाला एवढंच सांगतो की शेवटी हे शासन आपल्या सगळ्या समाज बांधवांचं हित साधणारं शासन आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार असतील, ही सगळी मंडळी हे सर्व समाजाचं हित साधणारी मंडळी आहेत. आणि मगाशी आपल्या समाजातले आपले जे प्रश्न मांडलेले आहेत, निश्चित प्रकारे युवकांचे प्रश्न असतील, युवकांच्या रोजगारीचे प्रश्न असतील, नवीन व्यवसायाचे प्रश्न असतील, आमच्या महिला भगिनींच्या सबलीकरण बळकटीकरणाचे प्रश्न असतील, यामध्ये मी तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे आश्वासित करतो, आपल्या समाजाचे आणि किंवा जे आपल्याला आदिवासी प्रमाणे जे आपल्या योजना आहेत आणि ज्यामध्ये आपल्याला निधी चांगल्या प्रकारे मिळाला पाहिजे हे प्रश्न असतील, मी भविष्यामध्ये मंत्री म्हणून तुम्हाला मी सांगतो, हे प्रश्न आपण बऱ्यापैकी सोडवलेले आहेतच, पण राहिलेल्या प्रश्नासाठी एक तुमच्या समाजातला एक बांधव या नात्यानं, तुमचा मोठा भाऊ एक लहान भाऊ या नात्यानं हे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. हा पण शब्द माझ्या समाज बांधवांना देतो. बांधवांना मी थोडा मंत्री वेगळा आहे. मी मंत्री असा वेगळा आहे की मी पुढे जास्त जात नाही, पुढे जास्त हा करू ते करू, मी वेगळ्या स्वभावाचा आहे. शेवटी मी काम करणारी माणसं ही वेगळी असतात, बोलणारी माणसं ही वेगळी असतात. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी इतरांचं तर काम करतोच, पण समाजासाठी जे जे काय करता येईल ते भविष्यामध्ये आपण निश्चित प्रकारे आपण सगळ्यांना बरोबर करून काम करू. हा पण शब्द आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. ज्या पुण्यश्लोक आहे आज तुम्हा सर्वांना माहित आहे, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी कर्जमाफी केलेली आहे आणि रक्कम किती आहे, 36,000 कोटीपेक्षा ही रक्कम ही माझ्या शेतकऱ्याला मिळणार आहे. हा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे मी समाज बांधवांना एवढंच सांगतो, शेवटी समाज गैरसमज आहे, शेतकऱ्यांची अजूनही मागण्या आहेत, त्यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे, त्यामध्ये काय केलं पाहिजे, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री निश्चित प्रकारे सुधारणा करतील आणि त्यामध्ये या योजनेचा लाभ माझ्या शेतकरी बांधवांना देतील. पीक विम्याच्या बाबतीमध्ये काही मगाशी आपले प्रश्न उपस्थित केले किंवा शेतीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना कृषी विभागाच्या बाबतीमध्ये केले. मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेल की भविष्यामध्ये निश्चित प्रकारे या कृषी विभागाच्या माध्यमातून, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पंकजताई मुंडे त्या विभागाच्या मंत्री, त्यांच्या माध्यमातून माझ्या धनगर समाजाला काय देता येईल, माझ्या शेळी मेंढी संस्थेच्या माध्यमातून धनगर समाजाच्या नवीन मुलांना काय व्यवसायाचा मदत करता येईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि मागाशी गेल्या 8 दिवसापूर्वी पंकजताई मुंडे यांनी आमची बैठक लावली होती आणि त्यांनी त्या शेळी मेंढी महामंडळाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे या समाज बांधवांना, मला वाटतं आपले संतोष महात्मे, ते नागपूरचे विकास महात्मे यांचे खासदारांचे पुतणे, त्यांनी एक चांगल्या प्रकारची एक योजना ही धनगर समाजासाठी तयार केली आहे. या योजनेला पंकजताईंनी त्या दिवशी प्रायोगिक तत्वावरती मंजुरी ही ताईंनी दिलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे अजूनही समाज बांधवांना काय करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही खूप भाग्यवान आहात, नशीबवान आहात. दादांसारखा एक चांगला आमदार, मी तुमच्या सगळ्यांची भाषणं ऐकत होतो. या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये, या परिसरामध्ये आपल्या समाज बांधवांना सगळ्यांना बरोबर घेऊन सहकारी संस्था असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या, प्रत्येक ठिकाणी दादांनी तुम्हा सर्वांना प्रतिनिधित्व दिलेले आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे दादा, तुम्ही समाजासाठी जे काम करताय हे निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक आनंद देणार आहे. अजूनही तुम्ही मदत करताय, अजूनही मदत थोडी अजून वाढवा, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या तुम्ही देताय. शेवटी देणारा देत असतो, देणाऱ्याला शेवटी माणसं देणाऱ्यापाशीच मागणी मांडत असतात आणि तुम्ही तर दिलेलं आहे, पण अजूनही निश्चित प्रकारे आपण द्याल, ही आमची सर्वांची अपेक्षा आहे.
आणि दादाने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं की आज मी कृषी मंत्री असल्यामुळं या तालुक्यामध्ये कृषी भवन व्हावं ही दादांनी मागणी केलेली आहे. दादा, तुम्ही जी कृषी भवनासाठी मागणी केलेली आहे, तुमच्या कृषी भवनासाठी 15 कोटी रुपये ताबडतोब मंजूर केले जातील. हा पण शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्याला देतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत, यांत्रिकरणाच्या असतील, ट्रॅक्टरच्या असतील, म्हणजे त्यामध्ये सबसिडीच्या अनेक योजना आहेत. त्या योजनेमध्ये आपण सर्वांनी बी बियाण्याच्या असतील, यामध्ये सबसिडीच्या असतील, त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा. आणि निश्चित प्रकारे पूर्वी कधी तुम्हाला एवढं मिळालं नव्हतं, एवढं अनुदान या वर्षी पहिल्यांदा आपल्या सर्वांना मिळालंय. आपण आकडेवरून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे कृषी विभाग आपल्याला मदत करील, हे शासन आपल्याला मदत करील. त्या शासनाचे आपले सगळे प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते आपल्या सगळ्यांना मदत करतील, ही निश्चित प्रकारे ही खात्री ग्वाही आज माझ्यासारख्याला असल्यामुळं आज खूप बरं वाटलं. शेवटी कुठली गोष्ट भाऊ साध्या नाही. आता मी सगळ्याच महापुरुषांचा आपण सगळ्यांनी आदर्श घ्या आणि आपल्या जीवनाचं आपली वाटचाल आपण सर्वांनी चालू ठेवा. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांना घ्या. कार्यक्रम माझा पहिलाच आहे बाबांनो. मला थोडा स्वभाव माझा वेगळा आहे. मला कार्यक्रम असं मोकळा लागतो, असं हसत खेळत असा मला तुमच्या भाषेत ढंगात वगैरे आणि कार्यक्रम लागतो. त्यामुळं बाबांनो, हे जीवन खूप सुंदर आहे. त्यामुळे या जीवनामध्ये आपल्याकडून जेवढं लोकांना मदत करता येईल, लोकांना जेवढं सहकार्य करता येईल, तेवढा करण्याचा प्रयत्न करा. आणि आमच्या महिला भगिनी आहेत, आरोग्याच्या बाबतीमध्ये असू द्या, इतर गोष्टीमध्ये मला तुमच्या तालुक्यामध्ये काही लोकांनी पत्र दिली. आरोग्याच्या बाबतीमध्ये सरकारच्या अनेक योजना आहेत, शासना शेतीच्या कृषीच्या बाबतीत अनेक सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना आहेत. त्या योजनेमध्ये भाग घ्या. शेजाऱ्याला सांगा, गावात सांगा, गरीब माणसाला सांगा की त्या गरीबाला तुम्ही एखाद्या योजनेचा, सरकारी योजनेचा जर लाभ दिला, त्या गरीबाला किती आनंद होतो, संध्याकाळची झोप त्याला किती चांगली लागते, याचा पण बाबांनो विचार करा. त्यामुळं गोरगरीब माणूस हा केंद्रबिंदू माना. त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्याकडून जेवढं लोकांना मदत करता येईल, लोकांना जेवढं सहकार्य करता येईल, लोकांच्या जेवढं उपयोगी घेता येईल एवढं करा. पण एक आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, आपल्यामुळं कुणाची झोपमोड होईल, कुणाला तर आपल्यामुळं त्रास होईल, कुणाला आपल्यामुळं तर मनस्ताप होईल, कुणाला त्रास होईल, असं आयुष्यामध्ये कधीही वागू नका रे. त्यामुळे हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना सांगतो. त्यामुळं आनंद द्या आणि आनंद घ्या, अशा प्रकारचे आपल्या सगळ्या व्यक्त करतो. दादा, आपण खूप चांगलं काम या भागामध्ये करताय. इथं आल्यानंतर तुमचा सगळा परिसर पाहिला, इथलं सगळे रस्ते, पाणी तुम्ही दिलेली लोकांना सोय पाहिल्यानंतर निश्चित प्रकारे आनंद आहे. आज तुम्ही आबू साहेबांसारख्या आमच्या अनेक इथं कार्यकर्त्यांना इथं तयार तुम्ही केलेलं आहे. असं आबू साहेबांसारखे अजून शेकडो कार्यकर्त्याला तुमचा आशीर्वाद राहू द्या, हीच विनंती करतो. आणि या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. ही शेतकऱ्यांची कर्जमाफी दिलेली आहे आणि निश्चित प्रकारे ह्याचा फायदा ज्या मातेने आपल्या सगळ्यांसाठी केलं, गोरगरीब सर्व समाज बांधवांसाठी ही धरून केलं, त्याचप्रमाणे ह्या महायुतीच्या सरकारनं ही कर्जमाफी केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.